नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अर्जुन आता सायलीचे आईवडील म्हणून सदाशिव लोखंडे आणि त्याच्या बायकोला घरी घेऊन येतो. तर घरामध्ये आता पूर्णपणे कन्फ्युजन झालेलं असतं आणि सगळ्यांना असं वाटत असतं की हेच लोक सायलीचे खरे आईवडील आहेत. ते दुसरीकडे आता प्रिया किल्लेदारांची प्रॉपर्टी हडपण्याचा प्लॅन बनवत असते. प्रियाला समजलेलं असतं की नागराज आणि महिपत आता आपल्याला काही जगू देणार नाही, त्यामुळे ती रविराजची संपूर्ण प्रॉपर्टी हिसकावण्याचा प्लॅन बनवते. प्रिया आता नकळतपणे प्रतिमाचे साईन त्या पेपर्सवर घेणार असते, पण मात्र ते पेपर्स रविराजच्या हाती लागतात. त्यावेळेस रविराज आता प्रियाचे थोबाड फोडत म्हणतो की तुझा बाप वकील आहे, तुला काय वाटलं तू कोणतेही पेपर्स घेऊन येईल आणि माझी बायको त्याच्यावर सही करेल. तर प्रियासुद्धा म्हणते की तसेही तुम्ही माझ्याशी सगळे संबंध तोडलेस, ती सायलीच तुमची खरी मुलगी आहे ना, मग मला माझ्या या प्रॉपर्टीतला हिस्सा द्या, मी ते कधीच परत येणार नाही. तर रविराजही म्हणतो की मी जो कुठला प्रॉपर्टीचा हिस्सा तो फक्त माझ्या सायलीला देणार. तुझ्यावर त्या अश्विनचा खूप विश्वास आहे ना, तर प्रॉपर्टी हवी असेल तर जा त्याच्याकडे जाऊन माग. तर प्रियाने ज्या पैशांसाठी हे सगळं केलेलं असतं त्याचमुळे तिला ना सुभेदारांची प्रॉपर्टी मिळते, नाही किल्लेदारांची. एवढंच नाही तर लवकरच सगळ्यांना माहिती पडेल की प्रिया टेलर सदाशिव लोखंडेची खरी मुलगी आहे.